नमस्कार. मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणावाचे ढग दाटले आहेत. इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यात अधिकच ताणले गेले आहेत. या संघर्षामागे केवळ दोन देशांमधील राजकीय मतभेद नाहीत, तर त्यामागे मोठे भूराजकीय समीकरण दडलेले आहे. इराणने यूएईला आता केवळ एक प्रतिस्पर्धी देश म्हणून नाही, तर थेट शत्रू म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. विशेषतः यूएईचे इस्रायल सोबत वाढते संबंध हे इराणसाठी सर्वात मोठे चिंतेचे कारण बनले आहे. गेल्या काही वर्षात यूएई आणि इस्रायल यांच्यातील मैत्री अधिक दृढ झाली आहे. या दोन्ही देशांनी व्यापार, सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे करार केलेले आहेत. यामुळे इराणला असे वाटते की त्याच्या भोवती शत्रूंचे जाळे तयार होत आहे. इराणच्या दृष्टीने इस्रायल हा आधीपासूनच एक प्रमुख शत्रू आहे आणि आता यूएई देखील त्या गटात सामील होत आहे. त्यामुळे इराणची भूमिका अधिक आक्रमक होत चालली आहे. दुसरीकडे यूएईला वाटते की इराणचा प्रभाव कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. मध्य पूर्वेत इराणचा प्रभाव वाढत चालला आहे. विशेषतः येमेन, सिरिया आणि इराकमध्ये यूएई आणि त्याचे सहयोगी देश मानतात की जर इराणला आत्ताच रोखले नाही तर भविष्यात त्याचे परिणाम अधिक गंभीर असतील. यामुळे यूएईच्या संघर्षाला निर्णायक टप्प्यावर नेण्याच्या भूमिकेत आहे. या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची भूमिका देखील खूप महत्त्वाची ठरते. अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅबिनेट बैठकीचा एक व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ट्रम्प आणि त्यांचे सहकारी हसत खेळत चर्चा करताना दिसतात, जेव्हा जगभरात तणाव आणि संकटाचे वातावरण आहे. या घटनेमुळे अनेकांनी अमेरिकेच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जगभरात युद्धसदृश परिस्थिती असताना मोठ्या शक्तींनी अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित असते. मात्र ट्रम्पच्या या व्हिडिओमुळे असे दिसून येते की काही वेळा राजकारणात वास्तविक परिस्थितीपेक्षा वेगळे चित्र दाखवले जाते. या गोष्टींचा थेट परिणाम जागतिक स्थैर्यावर होऊ शकतो. या संभाव्य संघर्षाचा सर्वात मोठा परिणाम ऊर्जा क्षेत्रावर होत आहे. मध्य पूर्व हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक प्रदेश असून त्यामुळे तेथे कोणताही संघर्ष झाला की त्याचा परिणाम थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होतो. सध्या ऑस्ट्रेलियापासून फिलिपिन्स पर्यंत अनेक देशांमध्ये पेट्रोलचा तुटवडा जाणवू लागला आहे. या देशांमध्ये पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत आणि काही ठिकाणी तर पुरवठा खंडितही झाला आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले आहे. वाहतूक, उद्योग आणि शेती या क्षेत्रांवर त्याचा मोठा परिणाम होतोय. भारतामध्ये अजून इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नसली तरी तज्ज्ञांच्या मते जर हा संघर्ष वाढला तर भारतावर देखील त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. भारत हा मोठ्या प्रमाणावर तेल आयात करणारा देश आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होतो. सध्या भारतातील तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे. अंदाजानुसार हा तोटा दर महिन्याला 30 ते 50 हजार कोटी रुपयांच्या दरम्यान पोहोचत आहे. हा आकडा खूप मोठा आहे आणि दीर्घकालीन दृष्टीने तो अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकतो. सरकार या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. किमती वाढू नयेत म्हणून काही प्रमाणात सबसिडी दिली जात आहे. मात्र ही उपाययोजना कायमस्वरूपी नाही. जर जागतिक स्तरावर तेलाच्या किमती सतत वाढत राहिल्या तर भारतालाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करावी लागू शकते. या संघर्षाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे जागतिक राजकारणातील बदल. इराण, यूएई, इस्रायल आणि अमेरिका या चारही देशांमधील संबंध जगाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जर या देशांमध्ये थेट संघर्ष झाला तर तो केवळ प्रादेशिक राहणार नाही, तर जागतिक स्तरावर त्याचे परिणाम होतील. तज्ज्ञांच्या मते सध्या परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. कोणत्याही क्षणी परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे सर्व देशांनी संयम राखणे आणि संवादाद्वारे मार्ग काढणे अत्यंत आवश्यक आहे. सामान्य लोकांसाठी या सगळ्या घडामोडींचा अर्थ काय? सर्वात पहिले म्हणजे महागाई वाढण्याची शक्यता. पेट्रोल आणि डिझेल महाग झाले की त्याचा परिणाम सर्व वस्तूंच्या किमतीवर होतो. दुसरे म्हणजे रोजगाराच्या संधीवर परिणाम होऊ शकतो. उद्योग क्षेत्रांवर दबाव वाढल्याने कंपन्या खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे नोकऱ्यांवर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर भारताने आपली ऊर्जा धोरणे अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवणे, स्थानिक उत्पादनाला चालना देणे आणि आयातीवर अवलंबित्व कमी करणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. शेवटी इराण आणि यूएई मधील हा तणाव केवळ दोन देशांपुरता मर्यादित नाही. हा संघर्ष जागतिक अर्थव्यवस्था, राजकारण आणि सामान्य लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम करू शकतो. त्यामुळे या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. जग एका अशा वळणावर उभे आहे जिथे प्रत्येक निर्णयाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. या परिस्थितीत शांतता, संयम आणि संवाद हाच एकमेव मार्ग आहे आणि तोच मार्ग सर्व देशांनी स्वीकारणे आवश्यक आहे.